आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वांजरा येथे बांधलेल्या स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण तसेच विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आज 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कामठी रोड येथील वांजरा पिवळी नदी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सदनिकांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात किल्ली दिली जाईल. सदनिका हस्तांतरणाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांनुसार 2,80,00,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या निधी वाटपामुळे कोणत्याही लाभार्थी घटकावर अन्याय झालेला नाही असा निर्वाळा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं दिला आहे. आज दुपारी 12:30 वाजता त्र्यंबक नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात तर दुपारी 1:30 वाजता नाग नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैदराबाद हाऊस नागपूर इथं बैठक घेणार आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील चौरास भागात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं राईस मिलसह गोदामावरील टीनपत्रे उडाली असून मोठ्या प्रमाणात तांदूळ तसेच धानाची पोती ओली चिंब होऊन भिजली असल्याची घटना करांडला येथे घडली आहे. हवामान. विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.